लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिर साष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. ग्रंथाचं पान नंबर 230. साधू समागमाचे महत्त्व. गंगा तापम शशी गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच हरेत साधू संत समागमः. गंगेत स्नान केल्याने गंगामाई पापाचे क्षालन करते. साधू समागमाचं महत्त्व सांगू लागलेले आहेत. तर गंगेपेक्षाही साधू समागमाचं महत्त्व, सद्गुरूच्या समागमाचं महत्त्व. समागम करणं म्हणजे सेवा करणं. गंगेत स्नान केल्याने गंगामाई पापाचे क्षालन करते. चंद्रमा आपल्या शीतल किरणांनी बाह्य ताप नाहीसा करतो. गंगेत स्नान केल्याने गंगा पापाचं क्षालन करते म्हणजे पाप धुवून नेते. आणि चंद्रमा काय करतो तर आपल्या शीतल किरणांनी बाह्य ताप जे आहे तो नाहीसा करतो. कल्पवृक्ष चिंतित सुखभोग देऊन दैन्याचा नाश करतो. कल्पवृक्षाखाली बसलं तर जी कल्पना करील ते प्राप्त होतं असं म्हणतात. तर मग गंगा, चंद्रमा आणि कल्पवृक्ष या साधूच्या ब्रह्मनिष्ठ सत्समागमाने ह्या तिन्ही केल्याचं पुण्य प्राप्त होतं. साधूच्या ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषाच्या समागम तर सर्व पाप आतले आणि बाहेरचे. साधूच्या समागमानं कोणत्या पापाचा नाश होतो? आतल्या आणि बाहेरच्या. आतल्या पापाचा नाश गंगामाय करते आणि बाहेरची जी ताप आहे ती चंद्रमा दूर करतो. पण इथं मात्र आतल्या आणि बाहेरच्या सर्वच पापाचा नाश कशाने होतो तर ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषाच्या समागमाने. ज्यानं ब्रह्मनिष्ठ जो सत्पुरुष आहे, जो सद्गुरू आहे, त्याच्या समागमानं ह्या तिन्ही न जे फलाची प्राप्ती होते त्या फलाची प्राप्ती फक्त ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या समागमानं होते. पाप आतले बाहेरचे सर्व ताप व दैन्य या तिघाचाही नाश करतो. म्हणून गंगा, चंद्रमा आणि कल्पवृक्ष या तिघांपेक्षाही सत्संग श्रेष्ठ आहे. आपण म्हणतो बघा, धन्य धन्य गुरुमाय आज देखी येले पाय, तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेली. पाप ताप आणि दैन्य, कल्पवृक्ष दैन्य घालवतो त्याप्रमाणे तिन्ही पाप ताप दैन्य कशानं जातं? ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषाच्या समागमानं. समागम करणं म्हणजे सेवा करणं. तिघापेक्षाही सत्संग श्रेष्ठ आहे. यासाठी जीवात जीव आहे तोपर्यंत मनुष्याने सत्संग करीत असावे. या देहामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे, जीव आहे, जीवात जीव आहे तोपर्यंत सत्संग करीत राहावे. पुन्हा शिष्य प्रश्न विचारतो, गुरु महाराज, जोपर्यंत आत्मज्ञान झालेले नसते, शिष्य प्रश्न विचारू लागलेला आहे. जोपर्यंत आत्मज्ञान झालेले नसते तोपर्यंत हे ज्ञान होण्यासाठी सत्संग करावा असे आपण सांगितले. सत्संग कशासाठी करायचा
सत्संग करणं म्हणजे ऐकणं, सेवा करणं, अखंड आत्मज्ञान हे बोध ऐकणं. मग शिष्य म्हणतो जोपर्यंत आत्मज्ञान झालेलं नसतं तोपर्यंत ते ज्ञान होण्यासाठी, ब्रह्मज्ञान झालेलं नाही म्हणून ते ज्ञान होण्यासाठी सत्संग करावा असे आपण सांगितले. ते योग्य आहे, ते बरोबर आहे. कारण ज्ञान झालेलंच नाही, अज्ञान आहे आपल्याकडं. आणि ते अज्ञान घालवण्यासाठी, ज्ञान संपादन करण्यासाठी सत्संग कर असं तुम्ही जे सांगितलं ते योग्य आहे. पण बोध झाल्यानंतर सुद्धा ध्येयपात होईपर्यंत सत्संग करीत असावे असे जे आपण म्हणता त्याचे कारण काय? बोध झालाय, आता सत्संग करून ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, अज्ञानाची निवृत्ती झाली, तरीसुद्धा ध्येयपात होईपर्यंत सत्संग कर असं तुम्ही म्हणता. तर ह्याचं कारण काय? कशामुळे तुम्ही असं म्हणता? सत्संग तर ज्ञानप्राप्तीसाठी असतो आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यावर पुन्हासुद्धा ब्रह्मज्ञान जरी झालं तरीसुद्धा ध्येय पडेपर्यंत सत्संग करावा असं का सांगितलं? ह्याचं कारण काय? असा प्रश्न शिष्यानं विचारलेला आहे. कळाला का प्रश्न? ओम नमः शिवाय. प्रश्न कळाला तर उत्तर कळतं. प्रश्न लक्षात आला का? नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. शिष्याने प्रश्न विचारला, गुरु महाराज, तुम्ही आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत सत्संग करा असं म्हणतात, आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरही बोध झाल्यानंतरही पुन्हा देहपात होईपर्यंत सत्संग करा असं 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 म्हणतात. त्याचं कारण काय असं त्याने विचारलं. ओम नमः शिवाय. बरोबर. ज्ञान प्राप्त झाले सुद्धा पुन्हाही सत्संग करावा, संताची संगती करावी, शास्त्राची संगती करावी. ह्याचं कारण काय? गुरु उत्तर देतात. गुरु म्हणतात, यद्यपि शास्त्राच्या श्रवणाने आत्मज्ञान होते, शास्त्र श्रवणाने आत्मज्ञान होतं, तरी शास्त्राचं अखंड जर श्रवण केलं तर ज्ञान होतंच. उशिरा कोणाला, लवकर कोणाला, पण ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, तरी देह आहे तोपर्यंत देहाने व्यवहार करीत राहिल्याने मनाची बाह्यवृत्ती होते. जोपर्यंत जीव आहे, ह्या देहामध्ये चैतन्य आहे, तोपर्यंत देहाचे व्यवहार करीत राहावं लागतात. जरी ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, संसारिक असला तरी ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो, विरक्त असला तरी ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो. मग ब्रह्मज्ञान झालं तरीसुद्धा त्याला आहार, निद्रा ही जी गरजा आहेत, जेवण करणं, शरीराच्या सगळ्या इच्छा म्हणजे निवारा लागतो, वस्त्र अंगाला घ्यावं लागतं, पोटाला जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत अन्न पाणी लागतं, आणि गरजासुद्धा असतात. मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला बाह्य व्यवहार करावे लागतात. बाहेर जावं लागतं, भाजी आणावी लागते, बाहेर जावं लागतं, कपडा आणावा लागतो, किंवा कुटुंब जर असेल तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा व्यवहार करावे लागतात. मग व्यवहार करत असताना बोध झाल्यावर सुद्धा देहपात होईपर्यंत सत्संग करीत असावे असे जे आपण म्हणतात त्याचे कारण काय असं विचारलं तर आता गुरु सांगतात की हे व्यवहार करीत राहिल्याने मनाची बाह्यवृत्ती होते. व्यवहार करत असताना वृत्ती जी असते ती बाहेर जाते. आपण बघितलं चिदाभासाला घेऊन वृत्ती समोरच्या कोणताही असो घट
वस्तू, घट म्हणजे वस्तू, त्याच्यापर्यंत जाते आणि त्याचा आकार घेते. मग ही वृत्ती बाहेर जाते आणि वृत्ती व्यवहार करीत राहिल्याने मनाची बाह्य वृत्ती होते. वृत्ती बाहेर गेल्यामुळं मन पण बाहेर जातं. तिच्या योगाने व मन चंचल असते. त्यामुळे सर्व काल सत्संग जर न होईल तर मनाचा काय भरोसा? जर सर्व काल सत्संग न होईल तर प्रपंचाच्या ठिकाणी अहमाध्यासाच्या योगाने विपरीत बुद्धी होईल. प्रपंचाच्या ठिकाणी प्रपंच करत असताना अहम म्हणजे मी म्हणावंच लागतं. मी म्हणल्याशिवाय अद्वैत जरी अंतःकरणात असलं तरी व्यवहार सिद्ध करण्यासाठी मी तो म्हणावं लागतं, नाव घ्यावं लागतं. कुणी ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले तरीसुद्धा कुणी जर विचारलं आपली वस्तू आहे, हे घर कुणाचं आहे हो, तर आपण माझं म्हणतोच ना. ज्ञान प्राप्त जरी झालं असलं तरी घर कुणाचं आहे तर माझं म्हणतो. किंवा कोणतीही वस्तू कोणी विचारली कुणाची तर माझी म्हणतो. मग ही अहम अध्यास ही म्हणावं लागतं आणि ह्याच्यामुळं ह्याच्या योगानं व्यवहार करत असताना माझं आणि तुझं ही ज्यावेळेस म्हणतो आपण आणि त्याच्यामुळं विपरीत बुद्धी होईल, तशी ती होऊ नये म्हणून आपण तोंडानं म्हणत असताना तशीच बुद्धीसुद्धा होऊ शकते. म्हणून तशी बुद्धी होऊ नये म्हणून सर्व काल सत्संग करीत असण्याची जरुरी आहे. अहम अध्यास होऊ नये. ही मी प्रपंचिक आहे असं वाटू नये म्हणून अंतःकरणाला उजाळा देण्यासाठी त्याच्यावर भांड घासलं नाही तर किती मळून जातं, धूळ येते त्याच्यावर. किंवा आरसा आहे, आरसा पुसला नाही तर एवढी धूळ येते आपला चेहरा त्याच्यामध्ये दिसत नाही. मग असं होऊ नये म्हणून विपरीत बुद्धी होईल अशी ती होऊ नये म्हणून सर्व काल सत्संग करीत असण्याची जरुरी आहे. असं होऊ नये म्हणून काय करावं तर सर्व काळ सत्संग करावा. अंतःकरणावर सुद्धा आरशासारखं अंतःकरण पवित्र आहे, पण आरशावर जशी धूळ बसते तशी अंतःकरणावर सुद्धा अहम अध्यासाच्या योगाने अहम अध्यासाचा परिणाम होऊ शकतो. म्हणून विपरीत बुद्धी होईल अशी ती होऊ नये म्हणून सर्व काल सत्संग करीत राहण्याची जरुरी आहे. आणि आत्म्याचा दृढ निसंदेह अपरोक्ष बोध झाला आहे अशा मनुष्यास यद्यपि काही कर्तव्य नसले तरी जर आपल्याला ज्ञान झाले, अपरोक्ष ज्ञान झाले, ब्रह्म ज्ञान प्राप्त करून घेऊन अपरोक्ष ज्ञानाचा बोध झाला आहे तरीसुद्धा अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अपरोक्ष ज्ञान होणं म्हणजे काय? मीनाताई बोला. नमस्कार. अपरोक्ष ज्ञान म्हणजे सच्चित आनंद स्वरूप आत्मा मीच आहे असं जे म्हणणं त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दृढ निश्चय नुसतं म्हणणं नाही, दृढ निश्चय मनाचा झालाय मी आत्माच आहे. मग असं अपरोक्ष ज्ञान जरी झालेलं असलं, निसंदेह कोणता संदेह मनात नाही, मी आत्मा आहे का नाही, खरं आहे का खोटं आहे की, असं कोणताच संदेह नाही. दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, मी आत्मा आहे असं त्याला बोध झालेला आहे आणि त्याच्यावर तो आरूढसुद्धा झालेला आहे, त्यानं त्याचा अंगीकारसुद्धा केलेला आहे. असं झालं असताना सुद्धा मनुष्यास यद्यपि काही कर्तव्य नसते. अपरोक्ष ज्ञान जर झालं तर त्याला काही करायचं राहिलेलं असतं का? बाहेरच्या गोष्टीसाठी कोणासाठी तरी काही करायचे,
व्यापार करायचा, धंदा करायचा, पैसा कमवायचा असं कोणतंच प्रयोजन त्याच्याकडं राहिलेलं नसतं. मी आत्मा ही ध्येयच मी नाही. मग ध्येयावरची अहंता ममता नष्ट झालेली असते. त्याचे सगळे बंधनं तुटून गेलेले असतात. तो काम करताना, कार्य करताना दिसतो, परंतु त्याचं अंतःकरण निर्मळ पवित्र गंगाजळासारखं, धुतल्या मोत्यासारखं झालेलं असतं. तसं झालं तरीसुद्धा कर्तव्य म्हणून काम तो प्रपंचातलं करीतच असतो. अशा मनुष्यास यद्यपि काही कर्तव्य नसले तरी त्याने वेदांत शास्त्राचे आणि गुरुचे, ईश्वराचे सेवन सर्व काळ करीत राहावे. कर्तव्य नसलं तरीसुद्धा सगळं प्राप्त झालं, काय सुद्धा राहिलं नाही बघा, इच्छा असं म्हणतो आपण. मोक्ष मोक्ष म्हणजे तरी कशाला मोक्ष म्हणावं? सामान्याला कळण्यासारखं एका वाक्यात जर म्हणलं तर मोक्ष म्हणजे कोणतीच इच्छा नाही राहिली अंतःकरणात, फक्त स्वरूपाची ओळख ज्ञानात डुबून गेलेला आहे तो. इच्छा नसताना इच्छा तर संपल्या, आयुष्य शिल्लक राहिलं, त्याला मोक्ष म्हणावं. आणि इच्छा शिल्लक राहिल्या आणि आयुष्य संपलं, त्याला बंधन म्हणावं. अशा इच्छा जर मनात राहिल्या आणि आयुष्य संपलं तर तो मुक्त कधीच होत नाही, तो मुक्त होऊ शकत नाही. अहंता ममता पूर्ण ही जी गाठ आहे बसलेली, जडाची आणि चेतनाची, दोन्हीची गाठ पक्की बसली बघा, जड आणि चेतनेची. मग ही ग्रंथी, गाठ म्हणजे ग्रंथी, ही गाठ सुटल्याशिवाय जन्ममरणाचा फेरा सुटत नाही. गाठ सुटली की मोकळा झाला. अपान वायू खाली ओढतो, प्राणवायू वरी ओढतो. आणि ही गाठ पक्की बसलेली, ग्रंथी बसलेली, आणि ही ग्रंथी जी बसलेली आहे, गाठ बसलेली आहे, ती सोडवतो. म्हणूनच ग्रंथ म्हणतो ह्याला. ह्या जे ग्रंथ आपण जे म्हणतो ती ही जन्ममरणाची ग्रंथी, जडाची चेतनाची गाठ बसलेली, ती सोडवतो. म्हणूनच ह्याला आपण ग्रंथ असं म्हणतो. म्हणून सर्व काळ सत्संग करावा, शास्त्राची आज्ञा आहे. शास्त्राची आज्ञा दिलेली शास्त्रानं आपल्या मनावर नाही. शास्त्राची आज्ञा पाळावी आणि सर्व काळ सत्संग करावा. याविषयी एका आप्त पुरुषाचे वचन पुढे लिहिल्याप्रमाणे आहे. वेदांत गुरु आणि ईश्वर यास वंदन करण्याविषयी श्लोक आलेला आहे. वाचा मीनाताई. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणी वंदन. वेदांत गुरु आणि ईश्वर यास वंदन. श्लोक. या वदायो श्रयो वंद्या वेदांतो गुरु ईश्वर आदो ज्ञान प्रसिद्ध्यर्थम कृतज्ञत्वापनुत्तरे. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणी वंदन. अर्थ ध्येयपात होईपर्यंत वेदांत शास्त्र, त्याचा उपदेश करणारे सद्गुरू व ईश्वर हे तिघे मनुष्यास वंदन करण्यास योग्य असतात. ध्येयपात होईपर्यंत, ध्येयपात किती जरी ज्ञान प्राप्त झालं तरी ध्येयपात होईपर्यंत वेदांतशास्त्र आणि त्याचा उपदेश करणारे सद्गुरू व ईश्वर हे तिघे मनुष्यास वंदन करण्यास योग्य असतात. मलाच त्यांच्यापेक्षा जास्त कळायलं असं म्हणून त्यांना वंदन करायचं नाही असं नाही, तर ते मरेपर्यंत, ध्येय सुटेपर्यंत ते वंद्यच असतात. त्यांना वंदन करावं. कुणाला? वेदांतशास्त्र आणि वेदांतशास्त्राचा उपदेश करणारे सद्गुरू आणि ईश्वर हे तिघे मनुष्यास वंदन करण्यास योग्य असतात. ज्ञान होण्यासाठी वेदांताचे व गुरु आणि ईश्वर याचे सेवन अगोदर करावे. ज्ञान होण्यासाठी कशाची गरज आहे? वेदांताची.
गुरुची आणि ईश्वराची, या तिघाची कृपा झाल्याशिवाय वेदांत कळत नाही. वेदांत कळत नाही, लक्षात येत नाही, ऐकायला सुद्धा मन होत नाही. प्रथम ईश्वराची कृपा असावी लागते. ईश्वराची कृपा असणं म्हणजे देह तंदुरुस्त असणं. कानानं ऐकू यायला पाहिजे, बुद्धीला ती पटायला पाहिजे, जिथं सत्संग तिथं पायानं चालत जाता यायला पाहिजे. ही ध्येय तंदुरुस्त असायला पाहिजे. ईश्वराची कृपा झाल्याशिवाय गुरुची भेटही होत नाही. म्हणून ईश्वराची कृपा आधी असायला पाहिजे. ईश्वराची कृपा झाली तर कोणताच व्यत्यय येत नाही. आपल्या स्वतःचा ही व्यत्यय येत नाही आणि दुसरेही कोणी व्यत्यय आणत नाहीत. कारण ईश्वराची कृपा झालेली असते. सर्वांमध्येच ईश्वर आहे. जे आपल्याला अडथळा करतात ना, त्यांच्यामध्ये सुद्धा ईश्वरच आहे की. आणि आपल्याच काहीतरी कर्म असतं म्हणून ते आपल्याला ऐकू देत नाहीत, अडथळा आणतात, व्यत्यय आणतात. म्हणून ईश्वराची कृपा जर झाली तर कोणताच व्यत्यय येत नाही, अडथळा येत नाही. सरळ आपल्याला वेदांत श्रवण करता येतं आणि वेदांत श्रवण करून ती कळतं सुद्धा. आपोआप त्याचा बोध होऊ लागतो, त्याच्या लक्षात येतं. म्हणून ईश्वराची कृपा असायला पाहिजे आणि ग्रंथाची सुद्धा कृपा व्हायला पाहिजे. म्हणून आपण ग्रंथ पूजनीय मानतो, ग्रंथाचं दर्शन घेतो आणि पुन्हाच ग्रंथाला अध्ययन करायला सुरू करतो, वाचन करायला सुरू करतो. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करतो. वेदाची सुद्धा कृपा व्हायला पाहिजे, म्हणजेच ते कळतं. गुरुची कृपा व्हायला पाहिजे, ईश्वराची आणि वेदांताची, ही 3 कृपा व्हायला पाहिजेत. म्हणून कृपा संपादन करण्यासाठी काय करावं तर सेवन करावं. सेवन म्हणजे अगोदर सेवा करावी. सेवन अगोदर करणे मनुष्यास अवश्य आहे. सेवा करावी लागते, नम्र व्हावं लागतं. मी मोठा आहे त्याच्यापेक्षा असं जर म्हणलं तर कळत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही. एखादं 10च वर्षाचा मुलगा आहे आणि वेदांत सांगू लागला आणि आपण 60-70 वर्षाचे, आपल्याला काय वाटतं ती कडूस काय, त्याला काय कळत असणार आहे. परंतु असं जर वाटलं तर, संशय जर असेल आणि त्याच्या पुढे आपण नम्र कसं व्हावं, ती एवढूसा मी एवढा, असं जर वाटलं तर कळत नाही. सेवन केल्याशिवाय, सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. मेवा मिळवायचा आहे तर सेवा करणं आवश्यकच आहे. अगोदर करणे मनुष्यास अवश्य आहे व ज्ञान झाल्यावर, त्याच्यापासून ज्ञान प्राप्त झाले त्या वेदांत शास्त्राचे, गुरुचे आणि ईश्वराचे. आधी सुरुवातीला का सेवा करायची तर ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सेवा करायची. आणि ज्ञान प्राप्त झालं, ईश्वराची कृपा झाली आणि गुरुनं सांगितलं, वेदांतशास्त्र आपल्याला कळू लागलं, हे जरी झालं, प्राप्त झालं तरी पुन्हासुद्धा ज्याच्यापासून ज्ञान प्राप्त झालं त्या वेदांतशास्त्राचे, गुरुचे आणि ईश्वराचे सेवन जर तो न करील तर कृतज्ञ होईल. कृतज्ञ म्हणून ह्या कृतज्ञतेचा दोष उत्पन्न होऊ नये यासाठी ध्येय जिवंत आहे तोपर्यंत या तिघाचे सेवन मनुष्याने करीत राहिले पाहिजे. कृतज्ञ होणं म्हणजे उपकाराची फेड अपकारानं करणं. जर सद्गुरूकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तर काहीच म्हणजे धन्यवादसुद्धा नाही म्हणत कुणी. असं जर केलं तर कृतज्ञतेचा दोष लागतो.
कृतज्ञतेचा दोष कृतज्ञ वेगळं आणि कृतज्ञ वेगळं. कृतज्ञ म्हणजे उपकार केलेल्यावर अपकार करणं किंवा ज्यानं आपल्यावर उपकार केला ती विसरून जाणं आणि मीच श्रेष्ठ मानणं. उपकार ज्यांनी आपल्याला जे ज्ञान सांगितलं त्यांनी ज्ञान सांगितलं म्हणून आपल्याला बोध झाला त्याच्यापेक्षाच मी श्रेष्ठ असं मानणं. कृतज्ञ होणं. श्रेष्ठ जरी झाला तरी वडिलांनी मुलाला मोठं केलं आणि मोठा अधिकारी झाला तरीसुद्धा वडील मुलापेक्षा मोठेच असतात. परंतु जी स्वतः मीच वडिलापेक्षा तुम्हाला काही कळत नाही असं म्हणतो, वडिलापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो, त्याला कृतज्ञतेचा तिथं दोष लागतो. तसं सद्गुरूकडून बोध घेतला आणि पुन्हा त्याची त्याला जरी कळालं तरी कृतज्ञतेचा दोष लागू नये म्हणून सद्गुरूचं सेवा करावी, सेवन करावं. कृतज्ञता दोष म्हणजे एक दृष्टांत छोटासा बघू म्हणजे लक्षात येईल. एक मनुष्य एका वृक्षाखाली झोपला. मोठा वृक्ष होता आणि त्या वृक्षाखाली झोपला आणि उन्हाचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस. ह्याला गाढ झोप लागलेली आहे. उषाला आपली बॅग घेतली, प्रवासी होता, उषाला बॅग घेतली आणि झोपला. तिथे एक कावळा आला आणि त्या फांदीवर बसला आणि विष्ठा टाकली आणि कावळ्यानं विष्ठा वरून टाकली. ती विष्ठा नेमकी त्या झोपलेला जो व्यक्ती होता त्याच्या कपाळावर पडली आणि कावळा उडून गेला. पुन्हा गरुड पक्षी आला आणि तो त्या झाडावर बसला. त्याला वाटू लागलं 2 फांद्याच्या मधून ऊन येतंय ह्या खाली झोपलेल्या व्यक्तीच्या मुखावर, तर आपण पंख पसरून त्याच्या मुखावर सावली धरावी. म्हणून त्यानं पंख पसरून ऊन लागू नये म्हणून दोन्ही फांद्याच्या मधी मोठमोठे पंख पसरून त्याच्यावर सावली धरली. हा जागा झाला. जागा झाल्याबरोबर ह्याला काय दिसलं? ह्याच्या कपाळावर पडलेली विष्ठा दिसल्याबरोबर त्याला काय वाटलं, ही वरी जी पक्षी पंख पसरून बसलेला आहे त्यानंच विष्ठा टाकली. त्यानं विचार न करता अविवेकानं त्या बॅगमध्ये पिस्तूल होता तो काढला आणि त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याला मारून टाकलं. मग इथं विष्ठा कुणी टाकली होती आणि ह्यानं कुणाचा उपकार करणारावर अपकार केला, त्याला दिलं सोडून. कारण का असं झालं तर विवेक नाही, विचार नाही. ज्याच्याकडं विवेक नाही, विचार नाही आणि कृतज्ञ आहे असे लोक असंच वागतात समाजामध्ये सुद्धा. कृतज्ञतेचा दोष कधी लागतो? आपल्याला जर कोणी काय दिलं समाजात प्रपंचामध्ये सुद्धा आणि आपण त्याची परतफेड जर नाही केली तर कृतज्ञतेचा दोष लागतो. आणि हा दोष लागू नये म्हणून प्रपंचातल्या नाशिवंत वस्तूची परतफेडसुद्धा नाही केली तर कृतज्ञतेचा दोष लागतो. मग सद्गुरू कोणतं ज्ञान देतात आणि किती मौल्यवान ते ज्ञान असतं. आणि असे ह्या 84 लक्ष योनीच्या ह्या तडाख्यातून अत्यंत दुःखही ह्याच्यातून मुक्त होण्याचं ज्ञान सद्गुरू देतात आणि परमानंदाची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग दाखवतात. गुरु मार्ग दाखवतात, आपल्याला त्या मार्गानं चालावं लागतं. गुरुच तिथपर्यंत डोक्यावर काकाला घेऊन नेत नाहीत, सद्गुरू मार्ग दाखवतात. म्हणून मार्ग धावून गेल्याआधी कृपानिधी संत ते. संत मार्ग दाखवतात, त्या मार्गानं आपण चालायचं असतं आणि त्या मार्गानं चालत असताना सुद्धा ज्यांनी आपल्याला मार्ग दाखविला त्याचे उपकार आहेत हे मानायचं असतं. आणि जर नाही मानलं तर फार मोठा दोषही कृतज्ञतेचा, हा दोष लागतो.
आणि दोषी माणसाला मुक्ती मिळत नाही. सगळ्या दोषापासून निवृत्ती झाली तर निर्मल जेव्हा होईल तेव्हाच मुक्ती मिळते, मोक्ष प्राप्त होतो. म्हणून कृतज्ञ होईल म्हणून या कृतज्ञतेचा दोष उत्पन्न होऊ नये यासाठी, कृतज्ञतेचा दोष उत्पन्न होऊ नये आणि तो आपल्याला लागू नये यासाठी देह जिवंत आहे तोपर्यंत त्या तिघाचीही सेवन मनुष्याने करीत राहिले पाहिजे. हा दोष लागू नये म्हणून देह जिवंत आहे तोपर्यंत अंतःकरणामध्ये उपकार ज्याने केला तो आठवणीत ठेवावा. लोकांनी आपल्याला जी उपकार केला लोकांनी आपल्यावरती कधीच विसरू नये ना. आपण दुसऱ्यावर केलेलं विसरून जावं. लोकांनी आपल्याला दिलं ते विसरू नये, कारण आपल्याला ती कृतज्ञतेचा दोष लागू द्यायचा नाही, त्याचं परत द्यायचं आहे. आणि आपण दुसऱ्याला दिलं कोणतीही वस्तू तर ती विसरून जावं. तो दिलं नाही दिलं तरी त्याला दोष लागेल, आपल्याला नाही. म्हणून कृतज्ञतेचा दोष म्हणजे उपकाराची फेड अपकारानं किंवा दुसऱ्याचंच घेऊन बसणं, आपलं काहीच न देणं. इतके विकृत लोक असतात बघा ह्या जगामध्ये, तर काहीही दुसरे मला द्यावं, मी दुसऱ्याला नको. संसारामध्ये प्रपंचामध्ये बघा, तुम्ही बघत असताना खूप लोक स्वार्थी असतात. ओम नमः शिवाय बोलायचे का काही? सुरेखाताई बोलायचंय का? ओम नमः शिवाय म्यूट करा. कृतज्ञतेचा दोष लागू नये म्हणून सद्गुरूची सेवन करावं, ईश्वराचं सेवन करावं. आवाज येईना का? ओम नमः शिवाय. सुरेखाताई म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा सुरेखाताई. इतक्या प्रपंचामध्ये कृतज्ञ लोक असतात. एक भिक्षुक एका सावकाराच्या दारामध्ये आला भिक्षा मागण्यासाठी. सकाळी सकाळी आला आणि काहीतरी भिक्षा दे म्हणू लागला. तो सावकार म्हणू लागला, तुला माहीत नाही का मी कुणालाच भिक्षा देत नाही, मी कमवायचं आणि तुला का द्यायचं, त्यामुळं मी कुणालाच देत नाही, मी कमविलेलं मीच खातो, कोणालाच देत नाही भिक्षा. तेव्हा ते भिक्षुकसुद्धा हट्टालाच पेटला. तो म्हणू लागला, साहेब मला काहीतरी द्या, कारण माझी भवानी तुमच्या दारात व्हायला पाहिजे, मला दिवसभर काहीतरी भिक्षा मिळायला पाहिजे, अर्धी भाकरी द्या, रोटी अर्धी द्या. तो म्हणला, नाही मी देत नाही. फाटका शर्ट द्या. तो म्हणला, नाही मी देणार नाही, मी देतच नाही कुणाला, सगळ्यांना माहीत आहे मला भिकाऱ्यांना मी कुणाला काहीच देत नाही म्हणून. तेव्हा त्यानं सांगितलं, अहो एखादी फाटकी चादर पांघरायला असली तर द्या, एखादी तुटकी चप्पल द्या. तो म्हणला, मी काहीच देत नाही. तेव्हा तो भिक्षुक दारामध्येच बसला, दुपारपर्यंत दारामध्ये बसला. सकाळी आल्याला ह्यानं काहीच दिलं नाही. तो भिक्षुक म्हणू लागला, मी दिल्याशिवाय जाणार नाही. हा म्हणतो, मी देणार नाही. मग कटाळून गेला तो भिक्षुक आणि निघून जाताना तो शिव्या देऊ लागला ह्या सावकाराला. घाण शिव्या देऊ लागला. तेव्हा सावकार हसू लागला. नौकर म्हणू लागला, मालक अहो तो भिकारी तुम्हाला शिव्या देतो चक्क, आणि तुम्हाला ऐकू येतात त्या शिव्या तरी तुम्ही हसता. तो म्हणू लागला, तुला त्यातलं कळायचं नाही. अरे तो माझ्याकडे कशा करता आलेला होता? तो मला भीक मागाय करता. नौकर म्हणतो, मग मी त्याला वाढलं का, दिलं का काही? दिलं नाही म्हणून तर शिव्या देतो की. असं तो नौकर म्हणू लागला. मालक म्हणतो, मी तर त्याला काहीच दिलं नाही, शिव्या का होईना त्यानं मला दिल्या, पण मी तर त्याला काहीच दिलं नाही. इतके विचित्र कृपण लोक असतात, कृतज्ञ लोक असतात. म्हणून कृतज्ञतेचा दोष लागू नये म्हणून कुणाच्याही ऋणात राहू नये, सगळ्याचे ऋण फेडून टाकावं. आपण दुसऱ्यावर उपकार करावे, पण दुसऱ्याचे उपकार आपण करून घेऊ नये.
कृतज्ञ होईल म्हणून, कृतज्ञतेचा दोष उत्पन्न होऊ नये यासाठी ध्येय जिवंत आहे तोपर्यंत या तिघांचे सेवन मनुष्याने करीत राहिले पाहिजे. म्हणजे परिपूर्ण, अखंड, एक रस अशा परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेतल्याने दुस्तर संसारातून पार जाण्यासाठी कृतज्ञतेचा दोष पदरी येऊ नये म्हणून ईश्वर व गुरु यांच्या ठायी निस्सीम भक्ती ठेवावी लागते. निस्सीम भक्ती म्हणजे कशी, किती, स्वतःवर जेवढा विश्वास आहे तेवढा विश्वास ठेवावा लागतो. परिपूर्ण, अखंड, एक रस असा आत्मा परिपूर्ण आहे तो, अपूर्ण नाही. अखंड आहे तो, खंडित होत नाही. जसं आकाशाला कुऱ्हाड मारल्यानंतर आकाश तुटलं जात नाही, दोन भाग होत नाहीत, तसाच आत्मासुद्धा अखंड आहे. नानात्व घेतलेलं त्यानं, तुमचा आत्मा, माझा आत्मा, असा घटाघटामध्ये आपण आत्मा आहे असं वाटतं आणि आपल्याला वाटतं त्याचा वेगळा आणि आपला वेगळा. पण इथं सांगू लागलेले आहेत आत्मा खंडित नाही, तर एकच आहे, एक रस आहे, तो दुसरा रस नाही. सगळीकडे एक रसच आहे. आणि ह्या जे आपले ध्येय जे आहेत, जशा सागरावर तरंग येतात, लाटा एकामागे एक अनेक लाटा येतात, पण ती लाटा कशाच्या असतात, तर त्या पाण्याच्याच असतात, त्या वेगळ्या नसतात. तसा अखंड एक रस अशा परमात्म्याच्या ज्ञानाने दुस्तर संसारातून पार जाण्यासाठी अशा परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि दुस्तर म्हणजे अवघड, कठीण, अतिशय कठीण असा दुस्तर संसारातून या पार जाण्यासाठी तू कृतज्ञतेचा दोष पदरी येऊ नये म्हणून पार जर जायचं असेल तर कृतज्ञतेचा दोष पदरी नसायला पाहिजे. जाण्यासाठी कृतज्ञतेचा दोष पदरी येऊ नये म्हणून ईश्वर गुरु यांच्या ठायी निश्चिम भक्ती ठेवून वेदांत शास्त्राचा श्रवण मनन निधिध्यासन आणि अभ्यास करीतच ध्येय पडतो. ध्येय पडेपर्यंत हे करत राहावं, सद्गुरूची सेवा करत राहावं. सद्गुरूची सेवा किती प्रकारानं करावी लागते हो. सद्गुरूची सेवा करा सांगू लागलेले आहेत. तर मग सद्गुरूची सेवा करणं म्हणजे काय करणं, किती प्रकारानं सद्गुरूची सेवा करावी. ओम नमः शिवाय. किती प्रकार सांगितले सद्गुरूची सेवा, किती कोणत्या कोणत्या प्रकारानं करावी. हँड रेस करा. हां बोला. सद्गुरूची सेवा 4 प्रकारे करावी. अंग सेवा, अक्षर सद्भाव सेवा, अनुष्ठान सेवा. हां, तर अंग सेवा म्हणजे काय, कशी सेवा करावी. अंग सेवा करणं म्हणजे कशी सेवा करणं. त्यांच्या आल्याबरोबर त्यांचं स्वागत करायचं, आपण त्यांच्या हाताला उठणं वगैरे लावायचं, अंघोळ जेवायचं, प्रसाद करायचा त्याला. आपल्या स्वतःच्या शरीरात त्यांची सेवा. आपण दास आहोत, आपण सेवक आहोत, आपण दास आहोत. म्हणून सद्गुरूची अंग सेवा, सद्गुरूचे कपडे धुणं, सद्गुरूला प्रसाद करणं, सद्गुरूच्या इच्छेनुसार पाद पूजा करणं. सद्गुरू प्रवासाहून आले, दुरून आले आणि कंटाळून गेले आणि सद्गुरू म्हणू लागले की आता नको, काही मला आंघोळ करायची नको किंवा पादपूजाही करायची नको, मला आता थोडा आराम करू द्या. तर मला पुण्य मिळवायचं म्हणून सद्गुरूला जबरदस्तीनं आंघोळ करायला लावायची का, तर मला पुण्य पाहिजे. असं नाही करायचं.
सद्गुरूला विचारून त्यांना जे योग्य वाटेल, त्यांच्या अंतःकरणाला ज्यानं शांती मिळेल, ज्यानं त्यांना तृप्ती होईल, त्यांच्या मनाला समाधान वाटेल, अशा प्रकारची सेवा करावी. सद्गुरूकडून मला पुण्य प्राप्त करून घ्यायचं म्हणून बळजबरीनं सद्गुरूचे पाय धुवू नये. पाया पडताना पाय वडून सद्गुरूला पाडू नये. का तर मला सद्गुरूच्या पाया पडायचे आणि सद्गुरूचं पुण्य मला पाहिजे. म्हणून सद्गुरूला काही होऊ जा, सद्गुरूचे चालायले तरी पाय धरून त्याच्या पाया पडण्याची सुद्धा तयारी असते बऱ्याच लोकांची. का तर त्यांच्याकडून मला पुण्य प्राप्त करून घ्यायचे. पडले तर पडले, पण मला मिळालं पाहिजे. असं नाही तर सद्गुरूची अंगसेवा, स्थानसेवा म्हणजे जिथे सद्गुरू राहतात तिथं जाऊन ती जागा स्वच्छ करणं, त्यांचे झोपायचे जी बेडशीट वगैरे असतात ते धुवून देणं, स्थान जिथं राहतात त्या स्थान स्वच्छ करणं, ही स्थानसेवा आहे. झाले बाई मी वेडी दरबार गुरुचा झाडी, अशा प्रकारची अंतःकरणाची वृत्ती ठेवून सद्गुरूची सेवा करणं, ती स्थानसेवा, अंगसेवा, स्थानसेवा, आप्तसेवा. आपले आप्त पाहुणे घरी आल्यानंतर आपण जशी सेवा करतो, आल्याबरोबर पाणी देतो, चहा करतो, जेवायला पुरण घालतो, पुरणपोळीचं गोडधोड जेवायला करतो, मग आप्ताची सेवा जशी करतो तशी सद्गुरूची आणि सद्गुरूबरोबर जे आलेले त्यांचे सेवक साथीदार असतात त्यांचीही सेवा करणं, आपल्या आप्तासारखी सेवा करणं म्हणजे आप्तसेवा. आता हे करत असताना, सद्गुरूची सेवा करत असताना अंतःकरणामध्ये सद्भाव असावा. मलाच करावं लागायले असं वाटू नये, किंवा मला त्रासच व्हायला आहे, पाठच उठावं लागलं, अशा वृत्ती मनात येऊ नयेत. कोणतीच अशी तरंग मनात येऊ नयेत. किंवा सद्गुरूची सेवा केली तर आता मला सद्गुरूकडून काहीतरी मिळावं, प्राप्त व्हावं. ही मिळावं ही भिकाची तर झोळी पहिल्यांदाच फेकून द्यावी लागते बघा. भिकाची झोळी फेकून दिल्याशिवाय मोक्ष मिळत नाही म्हणजे नाहीच. त्याचा लवलेशसुद्धा होत नाही. ऐकून काही उपयोग नाही, आरूढ व्हायला पाहिजे त्याच्यावर. नुसतं ऐकल्यानं आपल्याला प्राप्त झालं असं नाही, कळालं म्हणजे मिळालं नाही. तर ती मिळविण्यासाठी त्याच्यावर आरूढ व्हावं लागतं, ते करून बघावं लागतं. पुरणपोळी कशी करायची ही कळाली, पण केल्याशिवाय ती खायला मिळत नाही, त्याचा स्वाद लागत नाही. सगळी कळाली कशी करायची, ती बघितली, माहिती झाली सगळी. तसं तुम्हाला सगळं कळालं आता पंचीकरण ऐकल्यानंतर. दुसऱ्या आवृत्तीमध्ये तर अनेक भरपूर कळतं तुम्हाला, पण नुसतं कळून उपयोग नाही, तर आरूढ व्हायला पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. म्हणून गुरु यांच्या निस्सीम भक्ती ठेवून अंतःकरणात सद्गुरूची सेवा करताना सद्भाव असायला पाहिजे. मी सेवा केली ही भावना नसायला पाहिजे. किंवा एखाद्या सद्गुरूला काही दिलं तर 100 जणाला सांगत फिरतोय दिलं दिलं दिलं. मग असं नाही, सद्भाव सेवा अंतःकरणामध्ये शुद्ध असा भाव असायला पाहिजे. आणि वेदांताचा श्रवण मनन निधी ध्यासनाने अभ्यास करीतच ध्येय पडतो. मनुष्याने काल अतिक्रमण करीत असावे असे यावरून सिद्ध होते. हे करत करतच, काय करत करत, सद्गुरूची ईश्वराची सेवा करत करतच शास्त्राचं ज्ञान संपादन करत करत, ज्ञान जरी प्राप्त झालं तरी शास्त्र श्रवण पुन्हा पुन्हा करावं. फुगा दिव्याचा कंदाचा फुगा घासला, एकदाच घासला तर जमत नाही, त्याला रोज घासावा लागतो तर तो स्वच्छ राहतो. तसंच मनाचं सुद्धा आहे. मनाला रोज उजाळा मिळण्यासाठी अखंड वेदांत शास्त्राचाही अभ्यास करावा आणि ऐकत राहावा, श्रवण करीत राहावा. श्रवण केलेलं निधिध्यासन करून करावा, अशा यावरून सिद्ध होते. कृतं मुमुक्षूणाम. वाचा ताई ही पुढचं एवढा श्लोकाचा. कृतं मुमुक्षूणाम
वैशिय पंचीकरण नरवाण्या आनंद गुरुन सदा वंदी. एकही नाहीये त्याच्यामुळे चांगली नाही त्याच्यात. अर्थ चार इथं नाही, तीन आहेत. तीन जवळीत. संस्कृत भाषेचे ज्ञान तर नाही, पण संसार बंधनापासून मुक्त होण्याची तर दृढ इच्छा आहे. संस्कृत येत नाही भाषा, आणि संस्कृत येत नाही, पण अंतःकरणामध्ये संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे, दृढ इच्छा झाली आहे, व्हायचं आहे मुक्त आता. अशा जिज्ञासूंना अनायासे सच्चित आनंद आत्म्याचा बोध व्हावा, ह्या हेतूने ज्या सद्गुरूंनी मनुष्यवाणीने ही पंचीकरण तयार केले, त्या श्रीराम सद्गुरूंना मी सदैव वंदन करतो. ही पंचीकरण ग्रंथ जो आहे तो श्रीराम सद्गुरूंनी लिहिलेला आहे. अद्वैत अनेक शास्त्राचा अभ्यास करून, सोपा करून त्यांनी ही मांडलेला आहे, म्हणून त्यांना मी सदैव वंदन करतो असं ग्रंथकार म्हणतात. आपण ही सर्वांनी राम सद्गुरूंच्या चरणी सदैव वंदन करावं. आणि हा ग्रंथ पूर्ण झाला.